भांडूपमधील विहार तलावाच्या संथ पाण्यात जेव्हा 14 वर्षांच्या सिद्धार्थ लोंढेचा मृतदेह तरंगताना आढळला तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की ही घटना केवळ एक अपघात नसून बालवयीन क्रौर्याचा एक भयावह नमुना आहे. ही कथा फक्त एका हत्येची नसून ती आजच्या पिढीच्या बदलत्या मानसिकतेवर आणि कोलमडत चाललेल्या सामाजिक मूल्यांवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. 22 फेब्रुवारी रोजी भांडूपच्या तुळशेतपाडा येथील 8वीत शिकणारा विद्यार्थी सिद्धार्थ आपल्या मित्रांसोबत खेळायला जातो असं सांगून घराबाहेर पडला. मात्र अंधार झाला तरी तो परतला नाही. चिंतेत पडलेल्या कुटुंबियांनी शोध घेतला आणि अखेर पोलिसात तक्रार केली. 23 फेब्रुवारीला विहार तलावाकाठी सिद्धार्थचा टी-शर्ट आणि चपला सापडल्या. पोलिसांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सुरुवातीला हा पोहताना झालेला अपघात असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र सिद्धार्थच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने सर्वांनाच धक्का दिला. रिपोर्टनुसार सिद्धार्थचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झालाच नव्हता. त्याच्या फुफ्फुसात पाणी नव्हतं. त्याच्या मृत्यूचं खरं कारण होतं डोक्याच्या मागच्या बाजूला झालेली गंभीर दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव. याचा अर्थ सिद्धार्थची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं आणि तपासाचे चक्र फिरले. अवघ्या 14-15 वर्षांच्या 3 मुलांनी मिळून आपल्याच मित्राचा जीव घेतला होता. त्यांनी त्याला बांबूने आणि काठीने मारहाण केली आणि तो मेल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला, जेणेकरून तो अपघात वाटेल. या हत्येमागचं कारण धक्कादायक होतं आणि ते म्हणजे दादागिरी. सिद्धार्थ हा त्याच्या मित्रांच्या टोळीत स्वतःचं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना दम द्यायचा. ही गोष्ट त्या तिघांच्या मनात घर करून बसली होती. आपल्याच वयाचा मुलगा आपल्याला का दाबतो हा विचार त्यांच्यातील रागाला खतपाणी घालत होता. आजच्या मुलांच्या मानसिकतेचा विचार केला तर काही महत्वाचे मुद्दे समोर येतात. 1. संवादाचा अभाव आणि टोकाचा राग. आजच्या पिढीत सहनशीलता कमी होत चालली आहे. लहानशा वादाचं रूपांतर मोठ्या संघर्षात होतं. या मुलांनी आपल्या मनातील राग कोणाकडेही व्यक्त न करता तो हिंसेच्या स्वरूपात बाहेर काढला. 2. चित्रपट आणि सोशल मीडियाचा प्रभाव. गुन्हेगारीवर आधारित वेब सिरीज, सिनेमे आणि सोशल मीडियावरील गँगस्टर संस्कृतीचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होत आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट कसा करायचा, टी-शर्ट आणि चप्पल काढून काठावर ठेवून अपघाताचा बनाव कसा करायचा हे सुचणं ही गुन्हेगारी प्रवृत्तीची परिसीमा आहे. 3. वर्चस्व गाजवण्याची ओढ. पौगंडावस्थेत स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड असते. यात अनेकदा मुले चुकीच्या मार्गाने हिरो बनण्याचा प्रयत्न करतात. सिद्धार्थची दादागिरी आणि त्याला उत्तर देण्यासाठी मित्रांनी निवडलेला हत्येचा मार्ग हे दोन्ही याच मानसिकतेचे लक्षणं आहेत. 4. परिणामांची जाणीव नसणे. मुलांमध्ये कायद्याची भीती किंवा कृत्याच्या परिणामांची जाणीव कमी झाली आहे. एखाद्याचा जीव घेतल्यावर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल हे समजण्या इतकी वैचारिक प्रगल्भता त्यांच्यात नसल्याचं दिसतं. आपण कुठे चुकतोय ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून समाजासाठी धोक्याची घंटा आहे. अशा घटना रोखण्यासाठी आपल्याला मुळाशी जाऊन काही पावले उचलणे गरजेचं आहे. 1. पालकांचे लक्ष आणि सहभाग. मुलांचे मित्र कोण आहेत, ते कुठे जातात, त्यांच्या वागण्यात काही अचानक बदल झाला आहे का यावर पालकांचे बारीक लक्ष असायला हवे. केवळ मुलांच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे पालकत्व नाही, तर त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घेणं महत्वाचं आहे. 2. शाळांमध्ये समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग. शाळांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न देता भावनिक बुद्धिमत्ता शिकवली गेली पाहिजे. अँगर मॅनेजमेंट म्हणजे रागाचे नियंत्रण कसे करायचे आणि आपापसातील वाद हिंसेशिवाय कसे सोडवायचे याचे धडे 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांना देणे आता अनिवार्य झालं आहे. 3. शाळेत किंवा मित्रमंडळीत एखादा मुलगा इतरांना त्रास देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा मुलांना वेळीच समज दिली किंवा त्यांचे काउन्सिलिंग केले तर त्यांच्यातील वर्चस्ववाद कमी होऊ शकतो आणि पीडित मुलांच्या मनातील सुडाची भावनाही वाढणार नाही. 4. मूल्यांची रुजवणूक. इंटरनेटच्या युगात मुलांना स्क्रीनपासून दूर नेऊन मानवी मूल्यांची, करुणेची आणि मैत्रीची खरी व्याख्या समजावून सांगण्याची गरज आहे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या गोष्टींपासून त्यांना परावृत्त करणे हे समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे. 5. पोलीस आणि स्थानिक संवाद. झोपडपट्टी किंवा दाट
वस्तीच्या भागात स्थानिक सामाजिक संस्था आणि पोलिसांनी मुलांसाठी संवाद सत्रे आयोजित केली पाहिजेत, जेणेकरून त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला पायबंद बसेल. भांडूपची ही घटना आपल्याला सुन्न करणारी आहे. एका मुलाचा जीव गेला आणि 3 मुलांचं भविष्य अंधारात गेलं. जर आपण वेळीच मुलांच्या मानसिकतेकडे लक्ष दिलं नाही आणि समाजात संवादाचे पूल बांधले नाहीत तर अशा मित्रांच्या टोळ्या गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत राहतील. चला आपल्या मुलांशी बोलूया, त्यांना ऐकून घेऊया आणि त्यांच्यातील हिंसेला माणुसकीने हरवूया. या सगळ्या विषयावर तुमचं मत काय? तुमच्या आसपास ही अशा प्रवृत्तीची मुले आहेत का? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.